नमस्कार. द्रौपदीचा स्वयंवर झालाय आणि द्रौपदीच्या स्वयंवरात हजर असलेला श्रीकृष्ण द्रौपदीच्या आणि पांडवांच्या सोबत कुंतीकडे आलाय. कुंतीनी द्रौपदीची विभागणी 5 भावात करण्याचा अजाणतेपणात दिलेला सल्ला आईचं वाक्य म्हणून सगळ्याच पांडवांनी स्वीकारलाय आणि तिथे असलेल्या कृष्णाकडे बघितल्यावर कुंतीला आपल्या सगळ्याच गोष्टीची आठवण झाली. तिचं मन लहानपणामध्ये गेलंय आणि कृष्णाचा जन्म ते कृष्णाच्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या. म्हणजे आतापर्यंत जे आपण कृष्णाचं चरित्र बघितलं ते कुंतीच्या डोळ्यासमोरून तरळून गेलेलं चरित्र आहे. कारण मूळची कुंती ही यदुकुळातील यदुवंशातील कुंतीभोज राजानं दत्तक घेतलाय म्हणून ती पृथ्वीची कुंती झाली आहे. आणि कुंतीचं लग्न पुढे कुरुवंशात झालं. कुरुवंशाची महाराणी बनली. पुढे पंडूराजाचा मृत्यू झाला. सोबत माद्री सती गेली. आपल्या मुलांना घेऊन वनातून कुंती हस्तिनापूरच्या राजमहालात आली. हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये अनेक संकट आहेत. या संकटांचा सामना करत करत लाक्षागृहातून आपला जीव वाचवून कुंती फिरतीये. याच फिरण्याच्या काळामध्ये द्रुपदाच्या स्वयंवरात ती गेलेली आहे. या प्रवासातही तिला आणि तिच्या पुत्रांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय. या सगळ्या कहाणीचं कथन ती भगवान श्रीकृष्णाच्या समोर करते. सगळ्या कहाण्या आयुष्यात अगदी दुर्वासांची केलेली सेवा, त्यांनी दिलेला आशीर्वाद, त्यानंतर कर्णाचा झालेला जन्म, त्याला सोडून देणं, या सगळ्या गोष्टी कृष्णाला खूप उत्तम पद्धतीने ठाऊक आहे. एक स्त्री आपल्या मनातील विषय एकतर भावाजवळ बोलते किंवा पुढे आपल्या भावाच्या मुलाजवळ. तसं तिने कृष्णाजवळ आपलं मन पूर्णतः मोकळं केलेलं. आणि ती एकच प्रश्न कृष्णाला विचारते कोणती, कृष्णा होईल ना रे सगळं नीट, होईल ना सगळं ठीक. तो कृष्ण आहे, तोही सांगतोय चिंता नको अत्यास्ती, होईल सगळं ठीक. तुझ्या आयुष्यातील हा जो काही प्रश्न आहे, माझ्या मुलाचं काय होईल, तो प्रश्न लवकरच सुटणार आहे आणि तुझी मुलं खूप चांगल्या स्थितीमध्ये असणार आहेत याची खात्री बाळग. सगळं नीट होईल हा विश्वास कुंतीच्या मनामध्ये कृष्ण सातत्यानं करून देतोय. महाभारताची कथा आता पुढे सरकते. आता कुंती आणि 5 पांडवांना ज्या कारणामुळे घराच्या बाहेर पडावं लागलंय त्याची आठवण करून देतो. म्हणजे कथा आपली 10-15 भाग अशी कृष्णामध्ये गुंतलेली होती, त्यामुळं त्या भागाचं स्मरण कदाचित राहिलं नसेल. लाक्षागृहाच्या मध्ये पाठवून, त्या वनातल्या लाक्षागृहात पाठवून घर बांधून देऊन तिथे वेगळं करून मग त्यात जाळून टाकायचा प्लॅन जो धृतराष्ट्र आणि कंपनीने आखलेला होता, त्याची भणक, त्याची पूर्वकल्पना विदुराला आल्यामुळं विदुराने त्या लाक्षागृहातून एक विवर खोदून दिलाय आणि ते पुढे जंगलात निघालंय. जंगलात निघालेली ही सगळी 6 जण आपला जीव वाचवत आणि कौरवांच्या सैन्यापासून लपत कारण काही आगळीक घडायला नको म्हणून वनावनात फिरतायत. तिथे त्यांचा अनेकांच्या भेटी होत आहेत. म्हणजे अगदी हिडिंबेशी झालेला गांधर्व पद्धतीनेचा विवाह असो अथवा बकासुराचा वध असो किंवा गंधर्वांची भेट असो, या सगळ्या गोष्टी यात घडत त्या दिल्या. आणि हे सगळं अगदीच त्रासदायक जगणं कुंती कृष्णाला सांगते आणि म्हणते की बस झाला आता, नको वाटतंय हे सगळं आयुष्य, काहीतरी मार्ग निघायला हवा ना. मार्ग काय काढायचं? कृष्ण सांगतोय की असं आता वनावनात फिरण्यापेक्षा पहिल्यांदा हस्तिनापूरला जावं हे उत्तम. हस्तिनापूरला जाऊन तुम्ही लाक्षागृहात जळून मेलेले नाहीत तर जिवंत आहात हे हस्तिनापूरच्या प्रजेला कळणं आवश्यक आहे. हस्तिनापूरमधल्या लोकांना कळणं आवश्यक आहे. आणि जेव्हा हस्तिनापूरच्या प्रजेला तुम्ही जिवंत असल्याचं समजेल तेव्हा आणि तेव्हाच हस्तिनापूरची प्रजा तुमच्या बाजूने येईल. कारण आज तरी हस्तिनापूरच्या प्रजेला हे माहित आहे की पांडव आणि कुंती त्या आगीत भस्मसात झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांनी आता नाईलाजाने दुर्योधनाला आपला राजा म्हणून स्वीकारलेलं आहे. अशा स्थितीत तुम्ही जिवंत असल्याची खबर त्यांना मिळाली की ते दुर्योधनाला राजा समजणं बंद करतील
आणि युधिष्ठिराला आपला राजा म्हणून मान्य करतील. ती म्हणाली, आम्ही सुरक्षित तर राहणार आहे का ना, तुम्हाला का नाही राहणार? बर, आम्ही गेलो तर युधिष्ठिराला राजा करणं दुर्योधन मान्य करेल का? त्याही पेक्षा धृतराष्ट्राला हे मान्य असेल का की आता युधिष्ठिर आलाय परत, वा वा माझ्या बाळा परत आलास तू, आता राज्याचा स्वामी तूच, असं धृतराष्ट्र म्हणेल का? तीही शक्यता नव्हती. मग करायचं काय? पांडवांच्याकडून हे राज्य आपल्या पित्याचं आहे आणि त्याही पेक्षा पंडुपुत्र युधिष्ठिर सर्वात ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ कुरुपुत्र आहे. त्यामुळं राजपुत्र होण्याचा आणि राजा होण्याचा मान त्यानं त्याचा मान सोडावा आणि तो अधिकार दुर्योधनाला बहाल करावा हे पांडवांना मान्य नाही. कौरवांच्याकडं यांना हकाललेलंच आहे राज्य मिळू नये म्हणून, यांना मारण्याचा प्रयत्नच झालाय राज्याचे प्रमुख ते होऊ नयेत म्हणून. अशा स्थितीत दुर्योधन युधिष्ठिराला राजा करण्याचं सहजासहजी मान्य करणार नाही. आणि जे दुर्योधनाला मान्य नाही ते धृतराष्ट्र मान्य करेल याची सुतराम शक्यता दिसत नाही. अशा स्थितीमध्ये करायचं काय? अशा स्थितीत करायचं काय? यावेळेला कृष्ण एक छान सल्ला देतो आणि तो म्हणतो की याच्यावरचा उत्तम उपाय एकच, ते म्हणजे विभागणी. कुरुवंशाच्या साम्राज्याची विभागणी करणे. जर हस्तिनापूरचा सम्राट दुर्योधन होणार असेल तर खुशाल व्हावं, पण त्याच साम्राज्याचे अर्धे अर्धे भाग करावेत आणि त्याचा एक भाग युधिष्ठिराला देण्यात यावा. हस्तिनापूरच्या साम्राज्याचा अर्धा वाटा युधिष्ठिराला मिळावा. हे चालण्यासारखं होतं, कारण तडजोडीला पांडव तयार होते. पांडवांच्यासाठी तडजोड करणं काही अवघड गोष्ट नव्हती आणि यातून शांततेचा मार्ग निघणार होता. त्यामुळं पांडव कुंती हे थेट हस्तिनापूरला पोहोचतात. हस्तिनापूरला पोहोचल्यावर प्रजाजनांच्या मध्ये युधिष्ठिरासारखा धर्मप्रिय धर्मनिष्ठ राजपुत्र जिवंत असल्याचं आनंद प्रजेला होतो आहे आणि ते हस्तिनापूरला येतात. खरं तर कौरवांची चेहरे उतरलेली आहेत, त्यांना वाईट वाटतंय की हे अजून जिवंत कसे. आणि कुंती राजमहालात आपण जिवंत असल्याची खबर देते आहे आणि हा प्रस्ताव ठेवते आहे की आता या राज्यामध्ये युधिष्ठिर राजा होणं शक्य नाही असं दिसतंय, तेव्हा या राज्याचा विभागणी करण्यात यावी आणि एक भाग युधिष्ठिराला प्रमुख म्हणून देण्यात यावा. याच्यामध्ये मध्यस्थीचं काम श्रीकृष्ण करतायत. खरं तर कुरुवंशातल्या प्रत्येकाचा याला विरोध आहे, कारण हस्तिनापूर साम्राज्याची विभागणी व्हावी असं त्यांना वाटत नाहीये. हे साम्राज्य असंच अभेद्य अखंड राहावं असं भीष्मांची पण इच्छा आहे, बाकीच्यांची पण इच्छा आहे. पण काळ सांगतोय की याची विभागणी झाली पाहिजे. कशी होणार आहे विभागणी? कोणाला काय मिळणार आहे? पुन्हा पांडवांना खरंच न्याय मिळणार आहे का, की पुन्हाही त्यांच्या वाट्याला अन्याय येणार आहे? पुन्हा त्यांना योग्यता सिद्ध करायची आहे. खरं तर इथे द्रौपदीची अवस्था खूप वाईट आहे, कारण ती या घरात आल्याबरोबर काय समजावं? द्रौपदी आल्यामुळं पांडवांना त्यांचा अधिकार मिळणार आहे हे समजावं, की द्रौपदी आल्याबरोबर कुरुकुळामध्ये दुभंग झाला हे समजावं? असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.